नादाने जणू मौनाला विचार, मी आहे, मला व्यक्त व्हायचे. मौन हललं आणि त्या स्पंदनातून असा नाद उमटला. ओंकार उच्चारताच अकारातून आकाश विस्तारलं. उकारातून अग्नी, जल आणि पृथ्वी स्थिर झाली. नादाने स्वतःलाच रूप दिलं आणि सृष्टी आकाराला आली. आकाशात ध्वनी घुमू लागला. वाऱ्यात लय आली. पाण्यात तरंग उमटली. पृथ्वीवर जीवनाची पावलं पडली. नादाने शब्द जन्माला घातले. शब्दातून अर्थ तयार झाले. अर्थातून विचार आले आणि विचारातून मनुष्य घडला. मनुष्य जन्माला आला तेव्हा त्याच्या पहिल्या श्वासात नाद होता. हृदयाच्या ठोक्यात ताल होता आणि रडण्यातही सृष्टीची आठवण होती. नादाने माणसाला बोलणं शिकवलं, गाणं दिलं, रडायला शिकवलं, मंत्र दिले, प्रार्थना दिल्या आणि शांत राहण्याचं सौंदर्यही दिलं. काही जण नाद ऐकू लागले. त्यांना ऋषी, योगी, कलावंत म्हणाले. पण खरं तर नाद प्रत्येकाच्या आत समानपणे वाहत राहिला. आजही जेव्हा कोणी डोळे मिटून शांत बसतो तेव्हा त्या पहिल्या नादाची ओळख जागी होते. तेव्हा कळतं सृष्टी आजही निर्माण होते. प्रत्येक श्वासाबरोबर, प्रत्येक धोक्याबरोबर. म्हणूनच नाद ही केवळ गोष्ट नाही, तीच सृष्टीची सुरुवात आहे. तीच सृष्टीची सुरुवात आहे. तीच सृष्टीची सुरुवात आहे. Nad dances as Shiva, the rhythm of dissolution. As Saraswati, it blossomed in wisdom and art. As Narad, it awakens devotion in every art. या नादरूप सृष्टीचे चिंतन केल्यानंतर ज्ञान, कला आणि संगीताची अधिष्ठात्री देवी माता शारदेचे स्तवन गाण्याचे सौभाग्य कोमलला लाभत आहे. माता सरस्वतीच्या कृपेने वाणी शुद्ध हो आणि नाद पावन हो.